विधानसभेला महाविकास आघाडीमध्ये दगाबाजी झाली। शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटलांनी आता गंभीर आरोप केलाय। मित्र पक्षांनी शेतकरी कामगार पक्षासोबत दगाबाजी केली, अन्यथा आमचे 4 आमदार निवडून आले असते असं जयंत पाटलांनी म्हटलेलं आहे। लोकसभेत महाविकास आघाडीच्या यशात डाव्या पक्षांचा सिंहाचा वाटा आहे असं जयंत पाटलांनी म्हटलं, तर विधानसभेला तत्व पाळलं गेलं नाही। शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटलांनी आता ही पोलखोल केलेली आहे। 17 जागा ज्या आहेत त्या आपल्या डाव्या पक्षांमुळे आल्या, प्रादेशिक आघाडीमुळे आल्या आणि त्याच्यामध्ये विधानसभेच्या वेळेला ते तत्व पाळलं गेलं नाही। आणि त्या दृष्टिकोनातून मी त्यांच्या जागेवर असतो आपण फक्त 15 जागा मागितल्या, 15 जागा फक्त मागितल्या, आम्ही अतिरेक केला नाही। आता म्हणतात चूक झाली, मित्र पक्षाने आणि आघाडीच्या लोकांनी दगाने रस्ता दिला तर आज काळाराम पाटील पण आमदार असते। तर शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटलांनी एका कार्यक्रमात बोलताना हा दावा केला आहे। त्यांनी महाविकास आघाडीवर आता काही गंभीर आरोप देखील केलेले आहेत। भारत गोरेगावकर आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले जात आहेत। भारत, जयंत पाटलांचं अत्यंत महत्त्वाचं हे विधान आहे, मित्रपक्षांनी शेतकरी कामगार पक्षासोबत दगाबाजी केली असा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे। शुभम, शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आणि माजी आमदार अशी जयंत पाटलांची ओळख आहे। अर्थातच डाव्या विचारसरणीमध्ये आक्रमक असलेले नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातो आणि त्यामुळे जयंत पाटील यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय गांभीर्यपूर्वक राजकारणामध्ये घेतलं जाईल असं हे वक्तव्य आहे। सध्या शेका पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी, संघटन बांधणीसाठी संवाद मेळावे शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहेत। काल अलिबाग मधल्या अलिबाग तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हा संवाद मेळावा होता आणि या मेळाव्यामध्ये बोलताना जयंत पाटील यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे की महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी यातील जे घटक पक्ष आहेत त्या घटक पक्षाने, मित्र पक्षांनी प्रामाणिकपणा दाखवला नाही। तो जर प्रामाणिकपणा दाखवला गेला असता तर आज विधानसभेमध्ये रायगडमधून शेका पक्षाचे 4 आमदार असतील। म्हणजे नेमकं जयंत पाटील यांना कुणाकडे बोट दाखवायचं आहे याचा जर आपण विचार केला तर अर्थातच शेतकरी कामगार पक्षांनी ज्या ठिकाणी उमेदवार दिले होते त्या ठिकाणी उरण असेल, पेण असेल, पनवेल असेल, या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार देखील उभे करण्यात आलेले होते। म्हणजे एकूणच महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी म्हणून एकत्रितपणे निवडणुकीला विधानसभेच्या सामोरे गेलेले हे पक्ष आता पराभवानंतर मात्र एकमेकाकडे बोटं दाखवायला लागली आहेत। त्यामुळे जयंत पाटील यांनी जो घटक पक्षावरती केलेला आरोप आहे तो गंभीर आरोप आहे आणि ही जी पोलखोल जयंत पाटलांनी केलेली आहे यावरती आता इंडिया आघाडीतले म्हणजे महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत ज्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना आणि काँग्रेस याकडनं आता काय प्रतिक्रिया येते किंवा जयंत पाटील यांच्या वक्तव्यावरती काय प्रत्युत्तर दिलं जातंय हे पाहणं देखील राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं राहणार आहे। शुभम, एकूणच आपण पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि या पार्श्वभूमीवरती महायुतीचा मुकाबला करताना महाविकास आघाडीमध्ये जर अशा पद्धतीने वादाला तोंड फुटत असेल तर पुन्हा एकदा ही महाविकास आघाडी कोकणात, रायगडमध्ये एकत्र राहील की नाही, की यांच्यामध्ये फूट पडेल, हे या विधानावरनं हे राजकीय भवितव्य देखील कसं असेल हे याकडे सुद्धा राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागून राहील। शुभम, महत्त्वाचा मुद्दा आता उपस्थित होतोय। अगदी भरत, अत्यंत महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। विधानसभेला महाविकास आघाडीमध्ये दगाबाजी झाली, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटलांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सक्सेना सलगर आपल्याशी जोडल्या जात आहेत, त्यांच्यासोबत आपण या राजकीय घडामोडीच्या अनुषंगाने चर्चा करूया। सक्सेनाताई, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। विधानसभेला महाविकास आघाडीमध्ये दगाबाजी झाली, शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटलांनी गंभीर आरोप केलाय। जर काही दगाबाजी झाली नसती तर आमचे तब्बल 4 आमदार निवडून आले असते असा दावा देखील त्यांनी केलेला आहे। त्यांचा अप्रत्यक्षपणे रोख हा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे। मला आपल्याला सांगायचं आहे की माननीय शेकापचे नेते जयंतजी पाटील साहेब जे आहेत, भाई जयंत पाटील साहेब, त्यांना विधान परिषदेमध्ये सगळ्यात मतं जी होती ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पवार साहेबांच्या पक्षाची होती। जर आपण त्यांचा कोटा चेक केला
त्यांनाही ते मान्य असेल. त्यामुळे शरद पवार साहेबांचा पक्ष कधीही कोणाशी दिलेला शब्द पाळणारा पक्ष म्हणजे पवार साहेबांचा पक्ष आहे. बरं. आणि जर ते म्हणत असतील की विधानसभेला त्यांच्या जागा कमी आल्या, 4 यायला पाहिजे होता, खरं तर सगळ्यात चांगला परफॉर्मन्स स्ट्राईक रेटच्या अनुषंगाने लोकसभेला पाहिला तर तो पवार साहेबांच्या पक्षाचा होता. आम्ही आता आमच्या जागा 10 आल्या म्हणून पवार साहेब कोणाला म्हणत नाहीत की माझ्या तुझ्यामुळे जागा कमी आल्या, माझ्या उद्धव साहेबांमुळे जागा कमी आल्या किंवा आमच्या काँग्रेसमुळे जागा कमी आल्या. त्यामुळे मला असं वाटतं ते मोठे नेते त्यांनी अशा पद्धतीची विधानं का करावीत हा एक मोठा प्रश्नच आहे. परंतु पवार साहेबांकडनं शिकण्यासारखं हे आहे की कोणाला दूषणं देत बसण्यापेक्षा आपण आपल्या पुढच्या काळामध्ये पक्ष आणि संघटना यावर भर देऊन येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भरभक्कम पद्धतीने काम कसं करावं याकडे सर्वांनी लक्ष द्यावं असं मला वाटतं. आणि याचं ज्वलंत उदाहरण मार्गदर्शक पवार साहेब आहेत. त्यांनी कुठल्याही पक्षाला दूषणं दिलेली नाहीत की माझ्या जागा कमी आल्या किंवा माझ्या जागा इथे यांच्यामुळे घटल्या. त्यामुळे सगळ्यांनी त्यांचा आदर्श घ्यावा असं मला तरी वाटतं. मात्र सक्षनाताई, यातून एक महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधील जे सगळे घटक पक्ष होते त्यांच्यामध्ये समन्वय नव्हता का? कारण मोठा फटका महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सहन करावा लागला. म्हणजे छोटे छोटे पक्ष आहेत ते नाराज असल्याचं देखील आता हळूहळू समोर येत आहे. ऍक्च्युली मला आपल्याला सांगायचं आहे, आपल्याला माहितीच आहे, विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल, लोकसभेला ज्या पद्धतीने काँग्रेस, शिवसेना, उद्धव साहेबांचा पक्ष, आदरणीय पवार साहेबांचा पक्ष आम्ही सगळे जे लढलो त्याचं रिझल्ट आपल्याला दिसले की आम्ही भाजप आणि बाकीच्या महायुतीचा त्या ठिकाणी पराभव मोठा केलेला आहे. त्यानंतर जे इश्यू रेज झालेले आहेत आपल्या समोर आहेत. मी ईव्हीएम वर बोलणार नाही बिकॉज मला त्याच्यावर बोलायचं मला वाटत नाही, मी ईव्हीएम वर बोला, परंतु मी याच्यावर जरूर बोलेन जी दिल्लीमध्ये प्रेस कॉन्फरन्स माननीय राहुलजींनी, सुप्रियाताईंनी आणि संजय राऊत साहेबांनी घेतली. त्याच्यामध्ये काही फॅक्ट, काही आकडे समोर आलेले आहेत की 5 वर्षामध्ये जे वोटर एवढे वाढत नाहीत तेवढे 4 महिन्यामध्ये 40 लाख वोटर वाढतात. ह्याचं उत्तर खरं तर महायुती आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दिले पाहिजे. इलेक्शन ऑफ कमिशन इंडियाला आम्ही उत्तर मागणार नाही कारण ती बी टीम आहे ती महायुतीची आहे, म्हणजे बीजेपीची आहे. त्यामुळे बीजेपीने त्याला उत्तर दिलं पाहिजे की ते 40 लाख वोटर कसे वाढलेले आहेत जे की 5 वर्षामध्ये वाढत नाहीत परंतु 4 महिन्यात वाढतात. देशाच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कोणीही रेकॉर्ड चेक करून बघा, कुठल्याही सार्वत्रिक लोकसभा निवडणुका असतील, विधानसभा निवडणुका असतील, त्याच्यात एवढी वोटर वाढण्याचा तफावत कधीच दिसणार नाही. सक्षनाताई, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. तुमचा मुद्दा देखील आमच्या लक्षात होतोय. महत्वाची प्रतिक्रिया तुम्ही या बातमीच्या संदर्भात दिलेली आहे. तुर्तास धन्यवाद. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र म्हात्रे देखील आपल्यासोबत जोडले जात आहेत. त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करूया. सुरेंद्रजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं. विधानसभेला महाविकास आघाडीमध्ये दगाबाजी झाली आणि त्यामुळे आमचे 4 आमदार निवडून येऊ शकले नाहीत. लोकसभेत महाविकास आघाडीच्या यशात डाव्या पक्षांचा सिंहाचा वाटा होता. अर्थातच जयंत पाटलांचं हे विधान आहे. आपण पाहतोय रायगडसह परिसरामध्ये असेल शेतकरी कामगार पक्षाचं मोठं प्रस्थ आहे आणि अप्रत्यक्षपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे त्यांच्या बोलण्याचा रोख होता. शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जे आमचा कार्यकर्ता होता तो पूर्णपणे रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाच्या बरोबर होता. त्याच्या बरोबर होता बोलण्यापेक्षा त्यांच्या 2 पुढे पाऊल ठेवून आम्ही काम करत होतो. परंतु त्यांच्या पक्षातलं झालेली काय बंडाळी आणि बाकी जे आपल्याला दिसतंय आता जे राज्यातलं झालेलं चित्र त्याचा तो परिणाम आहे. पण शिवसेनेने पूर्णपणे ताकदीनिशी शेतकरी कामगार पक्षाचं काम केलं. त्यांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. आम्ही स्वतः त्यांच्या बरोबर सगळे फिरत होतो. बरं. आणि त्याच्यामुळे हे जर त्यांचं म्हणणं असलं ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण खरं त्यांनी त्यांच्यातली बंडाई पहिली जर शमवली असती तर हा विषयच झाला नसता आणि आपले 4 बाकी सगळं निवडून आले असते. अगदी. सुरेंद्रजी, धन्यवाद. तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला. एकंदरीत तुमची प्रतिक्रिया आणि तुमची भूमिका देखील पोहोचलेली आहे. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.